उभे विटेवारी सुंदर ते ध्यान 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 उभे विटेवारी करकटावारी हेवोनिया हेवोनिया करकटावारी हेवोनिया हेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवाणी मकर कुंडले तळपती श्रवाणी मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कौस्तुभामणी विराजित विराजित कंठी कौस्तुभामणी विराजित विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर काशी कासुबा
माझे हेची सर्व सुख कामने माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख आईन त्रिमुख आवडीने आईन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख पाहिन त्रिमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरार हेची धार हेची धार आवडे निरंतर हेची धार हेची धार तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर ढोबार कुमाई उभार कुमार ढोबार कुमाई उभार कुमाये ढोबार कुमाई उभार कुमाये ढोबार कुमाई उभार कुमार ढोबार कुमाई उभार कुमार ढोबार कुमाई उभार कुमार ढोबार कुमाई उभार कुमार ढोबार उभार कुमार कुमार ढोबार कुमाई उभार कुमार ढोबार कुमाई उभार ढोबार कुमाई उभार कुमार ढोबार कुमाई उभार कुमाये ढोबार कुमाई उभार कुमाये ढोबार कुमाई उभार कुमाये ढोबार उभार कुमाई कुमाये ढोबार कुमाई उभार कुमाये जय 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 विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई
हरि ओम हरि ओम रामकृष्ण हरि जय 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 राम हरी जय जय राम जय 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 राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता रोचने सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता रजनी सुखदाने ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा आ बहुता सुकृताची जोडी ममी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हण विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम झाली आमुची निश्चिती झाली आमुची निश्चिती झाली आमुची निश्चिती संगते झाली आमुची निश्चिंते झाली आमुची निश्चिंते हा तुझी संगती झाली आमुची निश्चिती झाली आमुची निश्चिती झाली आमुची निश्चिती तुझी संगते झाली आमुची निश्चिंते झाली आमुची निश्चिंते नाही निघले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर नित्यताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर तुका म्हणे आता मी नवदूत वडिता नवदूत वडिता आम्ही नवदूत वडिता
तुझी ये संगती तुझी ये संग तुझी ये संगती तुझी ये संग तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती
सद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज पवनपुत्र हनुमान की जय. कुंडलिक वरदे हरिचरण ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुझी ये संगती झाली आमुची निचिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोडे घरी ताकाचे सरवर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया दुसरे चरण संतांजिया दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका हनुमान चरण चरण हनुमंता तुम्हारा दूता काय भक्तीचा जावाटा मजता बाब्या शुभटा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सुपान देवा निवृत्ती उदारा सुपान देवा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आदत्र जननी देवाची आदत्र जननी देवाची आदत्र जननी देवाची गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. समर्थ गजानन महाराजांच्या पंचकोशीमध्ये आणि श्री संत गोमाजी महाराज नांगसरी यांच्या सानिध्यामध्ये असणार पुण्यपावन नगर वरखेड झाला पुण्यनगरामध्ये आज जो काही येण्याचा आणि सेवा करण्याचा योग आहे आपल्या सर्वांना विधित आहे माहिती आहे इथले एक प्रकारचे महाराज
आदर्श व्यक्तिमत्व हरिभक्त परायण भानुदास द्वारकादासजी हिंगणे यांचा हा उत्तर क्रियेचा दिवस आहे, 23वा दिवस आहे. ठाला विठ्ठल. तसं जर नात्यानं पाहिलं तर आत्माराम सोनाजी हिंगणे, नामदेव वासुदेव हिंगणे, श्रीकृष्ण द्वारकादास हिंगणे, सकाराम द्वारकादास हिंगणे अर्थात यांचे पुतणे. ठाला विठ्ठल. आणि दृष्टीकडे जर पाहिलं तर आमचे नारायणराव भानुदास शिंगणे, केशवराव भानुदास शिंगणे, पुंडलिक जनार्दन हिंगणे, दिगंबर देवीदास शिंगणे, उद्धव अंबादास शिंगणे आणि संतोष तुकाराम हिंगणे अर्थात आपल्या सर्वांनाच माहिती आहे यांचे चुलते आहेत आणि नारायणराव हिंगणे, केशवराव हिंगणे यांचे वडील आहेत. ठाला विठ्ठल. आणि आपण ज्यांच्या एक प्रकारच्या उत्तर क्रियेनिमित्त जमला हे फार एक प्रकारचे नामधारक व्यक्तिमत्व होतं. एखाद्या महाराजालाही लाजवणारं एक प्रकारचं महाराज जीवन होतं की जीवनामध्ये मला नाही वाटत की भानुदास हिंगणे यांचा हरिपाठ, काकडा आणि नामस्मरण चुकलं. ठाला विठ्ठल. कलियुगामध्ये जे भगवंताचा एक प्रकारचं महाराज जवळ जाण्याचं साधन आहे नामस्मरण, आणि ते नामस्मरण हयतीमध्ये अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण अखंडपणे अभ्यास आणि त्यांचं नामस्मरण एक प्रकारचं चालू होतं. ठाला विठ्ठल. कारण जे नामधारक असतात यांच्या जीवनामध्ये आम्ही नामाचं धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. ठाला विठ्ठल. आणि बाबा जीवनामध्ये प्रत्यक्ष मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोक म्हटल्यानंतर प्रत्यक्ष मृत्यू लोकामध्ये एक प्रकारचं जसं मरण आहे तसं जन्म सुद्धा आहे. ठाला विठ्ठल. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम हे संसारे खर दुस्तरे पाव मुरारे भज गोविंदम. ठाला विठ्ठल. एक प्रकारची टीका केलेली आहे की उपजते नाशी नाशिरे पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा सांगतात किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. ठाला विठ्ठल. मरण आपल्या हातामध्ये नाही पण कसं मारावं हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे आणि कसं मारावं याचा सोहळा पाहायचा असेल तर आजचा दिवस आहे. ठाला विठ्ठल. जीवनामध्ये अर्थात जगद्गुरूंच्या सांगण्यानुसार एकच ठरवलं की प्रत्यक्ष याच्यासाठी केला होता शेवटीचा दिस गोड भावा, शेवटीचा दिस गोड भावा, शेवटीचा दिवस गोड भावा, शेवटीचा दिवस गोड भावा, याच्यासाठी केला होता शेवटीचा दिस गोड भावा, शेवटीचा दिस गोड भावा, याच्यासाठी केला होता शेवटचा दिस गोड भावा, शेवटीचा दिस गोड भावा, केला होता अट्टात शेवटचा दिवस गोड व्हावा. जीवनामध्ये प्रत्यक्षात मरण आपल्या हातामध्ये नाही पण कसं मरावं आपल्या हातामध्ये आहे. आणि कसं मरावं एवढ्याच करता काही थोडा बहुत लागपाठ करा भक्तिभाव धरा बरकत तन मन ध्यान द्या लावणी यांनी आणि जरी करणे असेल गोड शेवट. आम्हालाही आमचा शेवट गोड करायचा आहे पण आमचं एक प्रकारची तयारी त्यांच्याप्रमाणे नाही. ठाला विठ्ठल. म्हणे एवढं एक प्रकारचं गुंतून ठेवायचं कामच नाही जीवनामध्ये. गीताचं तर फार सोपं सांगितलं अंतकाले स्मरण मुक्त्वा कलेवरम प्रत्यक्ष अंतकाळच्या वेळेला
भगवंताचं नाव आलं म्हणजे झालं ठला विठाला मग एवढं एक प्रकारचं सोपं आहे की अंतकाळच्या वेळेला देवाचं नाव येईलच म्हणून अंतकाली जाते नाम आले मुखा 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 कामने सुखा पार नाही कामने सुखा नारी अंतकाली जाते नाम आले मुखा अंतकाली जाते नाम आले मुखा कामने सुखा पार नाही कामने सुखा पार नाही अंतकाली जाते नाम आले मुखा अंतकाली जाते नाम आले मुखा अर्थ अंतकाळी ज्याच्या नामाले मुका तुका म्हणे सुका पार नाही. प्रत्यक्षात अंतकाळच्या वेळेला नाम येण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात मला जीवनामध्ये तयारी करावी लागली. कशा करता तर पडिले वडन इंद्रिया सकडा आणि भाव तो निराळा नाही तुझा ठाला बेटा. आणि ही तयारी एक प्रकारची करण्याकरता सतत आणि नामस्मरणाला वाहून घ्यावा लागते. त्यांचं जीवनाचा एक प्रकारचा शेवटचा श्वास अर्थात भानुदासजी हिंगणे यांचा शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला श्रीमान केशवरावांनी तो एक प्रकारचा त्यांचा शेवटचा एक प्रकारचा मला क्षण दाखवला. खरोखर तो क्षण आमच्या सारख्या साधूला लाजवणार आहे ठाला बेटा. शेवटपर्यंत प्रत्यक्षात नामस्मरण एवढंच नाही तर माऊलीचं पसायदान एक प्रकारचं झाल्यानंतर आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम गावा राम राम गावा आमचा राम राम गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम गावा आमचा राम राम गावा आमचा राम राम गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमचे गावी आता कृपा असू द्या विठ्ठला विठ्ठला. म्हणून जीवनामध्ये प्रत्यक्षात आज हे तेरवी नाही प्रत्यक्षात महाराज हा मरणाचा सोहळा आहे की आपुले मरण पाहिले न डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम ठाला इतर बाबतीत जर पाहिलं तर मरणावर एक कीर्तनकार एक प्रकारचा सापडत नाही. आज जर विचार केला कारण त्यांची जी खरी निष्ठा होती ते समर्थ गजानन महाराज बरोबर होती ठाला आणि शेवटचा स्वाद पुण्यभूमीमध्ये एक प्रकारचा सोडावा ही इच्छा असल्यामुळे वरखेडचे होते पण शेवटचा श्वास समर्थ गजानन महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये सोडला ठाला बाबा शेवटचा श्वास सोडला. आज पाहना प्रत्यक्ष आजचं एक प्रकारचं महाराज उत्तर क्रिया नाही. आज आमच्या संतांची मांदियाळी आहे. गजानन महाराज संस्थांचे एक प्रकारचे महाराज अर्थात कीर्तन का आम्ही अशा लोकांचा एक प्रकारचा आदर्श आमचे हरिभक्त परायण रामभाऊ महाराज उन्हाळे ठाला जीवनामध्ये समर्थाच्या पालखीमध्ये बराच सवास लाभला ठाला त्याचबरोबर प्रत्यक्षात महाराज शेवट एक प्रकारचा साधल्यानंतरही गजानन महाराजांचे एक प्रकारचे महाराज कीर्तनकार तसंच संस्थांचे मुख्य गायक आमचे एक प्रकारचे मास्कर हरिभक्त परायण मास्कर महाराज आमच्या मागा आहेत ठाला हरिभक्त परायण दिलीप महाराज रोवत आहेत. हरिभक्त परायण मृदंगाचार्य
बाळू महाराज माळी. आमचे बाळू महाराज मारी आहे ठला विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला त्याचबरोबर संस्थानचे दुसरे गायक विठ्ठल महाराज टोनचर. विठ्ठल महाराज एक प्रकारचे आहेत. समोर माळी महाराज. माळी महाराज आहे ठला विठ्ठल. विठ्ठला 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 दिलीप महाराज. दिलीप महाराज. दिलीप महाराज. हा. कानडेवा. कानडेवा. कमलाकर महाराजचा आमचा फार परिचय जुना आहे ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. विठ्ठला कारण या संतांच्या मध्ये खरे जे उपकार आहेत ते दत्तूजी महाराजांचे आहेत ठला विठ्ठल विठ्ठल. आज खऱ्या अर्थानं आपल्या विदर्भामध्ये सर्वात जुनी दिंडी आणि पालखी अशी तर दत्तूजी महाराज ठला विठ्ठल. त्याच्यानंतर तुकाराम महाराज, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली, त्याच्यानंतर आमचे सोपान महाराज. सोपान महाराज आणि आमच्या कीर्तनामध्ये निळुप्पा महाराज बसलेले आहेत ठला विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये प्रत्यक्षात आणि विशेष आज आमच्या कीर्तना आई साहेबी बसलेले आहेत आदिशक्ती मुक्ताबाईच्या रूपामध्ये. आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान मेहून याचे एक प्रकारचे जुने ट्रस्टी आमचे हरिभक्त पाराय अंबादास भाऊ बाठे आमच्या समोर बसलेले आहेत ठला विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये हो तेरीवर एक कीर्तनकार सापडत नाही हो. आज अनेक कीर्तनकार आहेत जे माझ्या समोर बसलेले आहेत. त्यांचे नाव घेतले गेले बाजूने असते ते मला माहिती नाही ठला विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये खरोखर आपल्या हातामध्ये एक प्रकारचं काहीच एक प्रकारचं नाही. येणं आपल्या हातामध्ये नाही, तसं जाणंही आपल्या हातामध्ये नाही ठला विठ्ठल. आमचे हरिभक्त परायण ज्ञानदेव महाराज गोडे ज्यांचा एक प्रकारचं वास्तव्य त्र्यंबकेश्वरला असते ते आमच्या कीर्तनामध्ये आहेत. संजय महाराज आमच्या कीर्तनामध्ये बसलेले आहेत ठला विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये येणं आपल्या हातामध्ये नाही, जाणं आपल्या हातामध्ये आहे. जाणं आपल्या हातामध्ये काय आहे तर आपण जर आपलं जीवन भानुदासजी हिंगणे यांच्याप्रमाणे जर एक प्रकारची तयारी केली तर निश्चितच आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही ठला विठ्ठल. आणि तुकाराम महाराज सांगतात कारण महाराजांचं जीवन अनुभव आले अंगा तुका म्हणे साकुनी सांगे आणि माझा अनुभव आहे अंगे ठला विठ्ठल. हो वारकरी संप्रदायाचे जे संत मंडळी आहेत आनंद संप्रदायाचे आमचे त्यांचे बंधू आहे. त्यांचेच बंधू एक प्रकारचे त्यांनी दीक्षा एक प्रकारची घेतलेली आहे आनंद संप्रदायाची ठला विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये प्रत्यक्षात जर विचार केला तर एक क्षेत्र असं आहे की ते चिंता वाढवणार आहे आणि ते क्षेत्र म्हणजे आपल्या सर्वांनाच अनुभविक आहे. मी एक सोडू तुम्हा सर्वांना त्या क्षेत्राचा अनुभव आहे तो म्हणजे संसार ठला विठ्ठल. बाबा संसार असा आहे की प्रत्यक्षात चिंता वाढवणार आहे ठला विठ्ठल. चिंता आणि चिंता याच्यात काही एक प्रकारचा अनुभवाचाच एक प्रकारचा फरक आहे. पण चिंता मात्र मनुष्याला जिवंत जाळत असते आणि चित्रा मात्र एक वेळच जाळते ठला विठ्ठल. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निश्चिंत एक प्रकारचा होण्याकरता तुम्ही एकच करा परमार्थ करा ठला विठ्ठल. महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये अशाची संगत केली की मी निश्चिंत झालो अभंगाच्या पहिल्या काव्यामध्ये. तुझी ये संगती, तुझी ये संगती,
चिंती लक्षात ठेवा. संघ दोन प्रकारचा आहे. एक संघ चांगल्याचा आहे, एक संघ वाईटाचा आहे. ठाला बेटा, चांगल्याच्या संगतीमध्ये भगवान परमात्म्याचा संघ हा चांगला संघ आहे. संताचा संघ हा चांगला आहे. देवाचा संघ हा सुखाचा आहे. संताचा संघ हा सुखाचा आहे. देवाचा संघ हा पुण्याचा आहे. संताचा संघ हा पुण्याचा आहे. ठाला बेटा, म्हणून मनुष्यानं एक प्रकारचं चांगल्या संगतीमध्ये राहावं. आणि विशेष शास्त्रकार सुद्धा सांगतात की प्रत्यक्षात चांगला संगती हा जीवनाचं कल्याण करणारा, उद्धार करणारा आहे. आणि बाबा वाईटाचा संघ हा भयावह आहे. ठाला बेटा, बाबा तो सर्व दैव त्याज्य मानलेला आहे. ठाला बेटा, मोठा एक प्रकारचा किती काही गप्पा करत जर असेल महाराज, पण वाईटाचा संघ घडला तर प्रत्यक्षात जीवनामध्ये त्या संगतीमध्ये बड्या बड्यांचा एक प्रकारची माती होती. कुसंगी नाडला साधू जैसा कुसंगी नाडला साधू जैसा कुसंगी नाडला साधू जैसा कुसंगी नाडला राजा संगे हिरा जो भंगला कुसंगी नाडला साधू जैसा कुसंगी नाडला जैसा हे गणाचा संगे कुसंगी नाडला साधू जैसा कुसंगी नाडला साधू जैसा हिरा जो भंगला कुसंग नाडीला साधू जैसा. तोच माझा प्रयत्न आहे जीवनामध्ये. महाराज बोलले हे खरं पाहण्याकरता मी ठरवलेलं आहे की जोपर्यंत हिरा एक प्रकारचा महाराज आपण विकत आणत नाही तोपर्यंत सतत 2-2 कीर्तन चालू ठेवायची. कीर्तनामध्ये जे पाकिटे भेटतात गाडीच्या डिझेल पुरताच पैसा त्याच्यातला काढायचा, फाकीचा फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवायचा. आणि एक दिवस होईलच की आपण हिरा घेऊ शकतो. पण हे करणं योग्य नाही, कारण संत बोलती ते खरे साच मानावी उत्तरे. अर्थात केवढाही हिरा एक प्रकारचा असला, हिरा एवढा टणक आहे की प्रत्यक्षात ऐरणाचे एक प्रकारचा ठेवला आणि घनाचे घाव दिले तरी प्रत्यक्षात तो फुटत नाही. हिरा ठेविता ऐरणी हिरा ठेविता ऐरणी हिरा ठेविता ऐरणी हिरा ठेविता ऐरणी वाच मारिता दोघणी मारिता दोघणी तुझी मोहाला पावे करा सोची मोहाला पावे करा
अर्थात त्या मथुरेतलाच परमात्मा भगवंताच्या आज्ञेनुसार भगवंताचे वडील जे होते वासुदेवानं एक प्रकारच्या त्या भगवंताला टोपलीमध्ये एक प्रकारचं भरलं आणि भगवंतानं सांगितलं बाबा मला कुठं न्या नंदाच्या घराला नंदाच्या घराला अजने गोकुळाला अजने गोकुळाला भगवंताला गोकुळामध्ये आणलं आणि जिथं एक प्रकारचं साधूचं स्वागत आहे जिथं देवाचं स्वागत आहे की देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला तिथं काहीच कमी नाही याचा अनुभव पाहायचा असेल तर वरखेड आहे टाला महादेवराव तुमच्या गावातलं झोईनेतलं पोरग टाळ वाजवत आमचं एक प्रकारचे मरणाची गाठ येते पण टाळाची डोळी आमच्या गळ्यात पडत नाही. अर्थात जीवनामध्ये खरोखर या परिसरावर आणि समर्थाची फार कृपा आहे टाला म्हणून जीवनामध्ये देवाचं स्वागत केल्यानंतर देवाचे पावलं गोकुळामध्ये लागल्याबरोबर परिणाम हा झाला की गोकुळामधली चिंता नाहीशी झाली की चिंता ते पडाली गोकुळा बाहेरी आणि प्रवेश भीतरी केला देवे. मी गीतांजली टाईप का घेऊन राहिलो तर आजचं कीर्तन हे 13वीच आहे आणि 13वीचं कीर्तन म्हटल्यानंतर टाइम इज मनी. तसंच तर 13वी कीर्तन असलं तर येणारे पाहुणे म्हणतात का रे ते असेल मग ते असेल तर लेट जाऊ. मी त्या पाहुण्याला हात जोडून एक प्रकारची विनंती करतो ते असेल तर लेट नका जाऊ कारण ते सर्वांचीच होणार आहे. केवळ भानदास महाराजांचीच 13वी आहे असं नाही आपलीही 13वी आहे म्हणून एरवी नाही पण 13वी जीवनामध्ये प्रत्यक्षात इतर ठिकाणी 13वी बसली की आमचे कीर्तन मंडपातल्या खांबाला सांगा लागतात आम्ही यायच्या अगोदर एक प्रकारचं मंदिर फुल कारण हा आदर्श परिसर आहे. आमचा परिसर म्हणजे काय जाऊ पहिले पाहुणे पार हुकला तर त्या गावात जात नव्हते प्रत्यक्षात देव एक प्रकारचे पावलं लागल्याबरोबर देवानं गोकुळातली चिंता हटवली आणि चिंतेचं कारण एकच होतं की प्रत्यक्षात संसार चालवण्याकरता पैशाची गरज आहे पण तो पैसा देवाचे पावलं लागल्यामुळे घडोघडी झाला लक्ष्मीचा वाद आणि दैन्य दारिद्र्याचा त्रास आला आणि असा एक प्रकारचा देवाचा सहवास लाभल्यामुळे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही आल्यानंतर अगदी बाल्यावस्थेमध्ये देव आले न उघडता बालपणाची फुली ज्याने मी अजन्म कुस्ती केली ज्याने गिरीधरोने महेंद्र महिमा कालंदीचे हृदय शल्य फेडिले ज्याने मी जडच गोकुळ लक्षिले
वासरासाठी लाविले इरंचित पिशे ठला विठ्ठल किंवा निरोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं म्हणजे गिरी गोवर्धन तिने येणे उचललेला या न्यायानुसार भगवंतानं तिथं एक प्रकारचं कार्य करायला सुरुवात केली. त्या कार्यामध्ये कागबगर विठा मारला बालपणी अवघी दैत्य खाणी बुडविली ठाला विठ्ठल. अनेक दैत्यांचा वध केला. एवढंच काय बुद्धीची फजिता केली ठाला विठ्ठल. आणि ते झाल्यानंतर प्रत्यक्षात देवानं ठरवलं की बाबा पुढेही बहुत करणे त्याच्याकडचा खोड्या केल्या चोऱ्या केल्या ठाला विठ्ठल. आई साहेबाला भगवंताला एक प्रकारचा मला दंड दिला की आता गावात जायचं नाही. उद्या जाईन मी राहणार आणि सवे घेऊन गोदना. उद्या मी एक प्रकारचा सकाळीच निघून जाईल. गोधने चारावया जातो शारंग पारी जातो शारंग पारी राधिका गौळणे कृष्ण दान मागे निर्यासडोनी तवती देखील यशोदा जननी वो गोधने चारावया जातो शारंग पारी गोधने चारावया जातो शारंग पारी. अर्थात भगवंत एक प्रकारचे गायी घेऊन गेले. तिथं एक प्रकारचे गायी सोडलेले आहेत. तिथं नाना प्रकारचे खेळ खेळलेले आहेत. विटी दांडू झेंडू लगोरी नाना परी लगोरी नाना परी दांडू चंडू लगोरी नाना परी लगोरी नाना परी माणियेला यमुने जाती गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ संगळे वना गाई गोपाळ संगळे वना गाई गोपाळ संगळे वना गाई गोपाळ संगळे वना. प्रत्यक्षात आस्त बाबा गायन करायची रेलचेल आहेत. नाहीतर अजून आमच्या नशिबाने एक गायनकार सापडत नाही हो. आज संस्थांच्या तसंच परिसरातले नामांकित गायक अर्थात लासुराचे आमचे श्रीराम महाराज म्हणून मग जीवनामध्ये प्रत्यक्षात खेळ खेळता गोपाळ दमले देवा आता खेळात मजा नाही. कारण खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सू काय कीर्तनाचं सुख. आता कीर्तनाचं सुख आहे काय. स्वयंपाक तयार आहे. पाहुणे मंडळी एक प्रकारची तयार आहे. आणि सध्या मोसम असा आहे तेरवेही आहेत पायापायी आहे आणि त्याच बरोबर लग्नही पण आहे ठाला विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलं भुका लागला वाटतात म्हणे आमच्यावरून पहा. त्यावेळेस देवानं सांगितलं की आता खेळात मजा नाही. कांदी बार पोटी भूक काय खेळायचे खेळायचे सुख. चला ओढू गाई बैसू जेऊ एकटाई. भगवंतानं गाई ओढायला लावले आणि गोलाकार गोपाळ बसलेले आहेत. त्या ठिकाणी प्रत्यक्षात सर्वांच्या शिदोऱ्या भगवंतानं मिसळलेल्या आहेत. आणि ते एक प्रकारचा अवर्णीय काला पाहण्याकरता वेदांत शास्त्र नुसत्या किंबहुना सोय जीवात्मशीर आहे तेच जे होय तयानाम सुख. पण संतांनी आम्हाला खोलामध्ये दिलं नाही तर हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिला साधने ठाला विठ्ठल. आणि तो काला पाहण्याकरता आदिवोस अमरावती आदिवोस अमरावती काला पहावया येती काला पहावया येती. देव विसरती देह भावा देव विसरती देह भावा फुला. देव विसरती देह भावा फुला. आदिवास अमरावती सर्व एक प्रकारचे देव लोकातले एक प्रकारचे देव आले. कारण अमर लोकांमध्ये सर्व आहे
पण काला नाही ठरला विठाल बाबा. वै प्रत्यक्ष अमर लोकातले आले, सत्य लोकातले ब्रह्मदेव सुद्धा आले. कारण सत्य लोक 4 वेद जाणतात, माणसा चतुर्भुज आहे. काला नाही ठरला विठाल. कैलासले शिव पण आले, कैलासात सर्व काही आहे, काला नाही. बरं, ज्या देवानं काला केला तो वैकुंठात. वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही गाजाते, कवन काही गाजाते, कवन काही गाजाते. वैकुंठीत ऐसे नाही कवड काही काल्याचे. खरोखर आपण भाग्यवान आहोत की आमचा जन्म देवलोकात झाला नाही, आमचा जन्म मृत्यू लोकात झाला आणि सौदाच्या सहवासात झाला. आठाला विठाला. म्हणूनच महाराजांनी म्हणावं की प्रत्यक्षात धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आमचं धन्यता आहे. या जन्मामध्ये येऊन देव भेटील याच्यामध्ये नवल काय. पण देवाची जे म्हणती होती तरी का चित्तीनं धरावे एवढी ताकद या नरध्यामध्ये आहे. म्हणून जीवनामध्ये भगवंताची हे कृपा आहे. ठाला विठाल. आणि त्याचा परिणाम एक नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवाला काला खाता आला नाही. काला खाण्याकरता परिणामी एक प्रकारचे देव पंक्तीमध्ये बसले. पण भगवंताने एक प्रकारची आज्ञा केली आहे, काही नवीन पाहुणे बिगर चिठ्ठीचे आहेत त्यांना काला द्यायचा नाही. ठाला विठाल. त्यावेळी एवढ्या मोठ्या देवाला हात पसरून काला भेटला नाही. ते म्हणत आता इथं ना देसाल, हात धुवायला तर यमुनेत देसाल. शेवटी त्यांनी काल्याची आशे आणि देव जडी झाले मासे. ठाला विठाल. आमचं केवढं बाकी आहे. आणि काला हे प्रेमाचं प्रतीक आहे. ठाला विठाला विठाल. आम्ही मिळालेला काला एकदम खात नाही. आम्ही जर तो काला एकदम खाल्ला असता तर आमचा आपण पोटेपणा सिद्ध झाला असता. ठाला विठाल. आम्ही जवळच्याला देतो, मागच्याला देतो, समोरच्याला देतो. तुम्ही म्हणाल हे तोट्याचा धंदा आम्हाला माहिती नाही, पण लक्षात ठेवा ज्याला जवळच्याला 2 दाणे आम्ही काला देतो. एकमेका देव मुखे सुखे घालू बारी, सुखे घालू बारी, सुखे घालू बारी. एकमेका देवमुखी अर्थात तो जवळचा समोरचा 2-2 दाण्यानं अधिक आमची फेड करते. उलट आमचं आम्ही फायद्याचे. त्याचबरोबर सर्वांचं एक प्रकारचं प्रेम. काला हे प्रेमाचं प्रतीक आहे. आजच्या पाहुण्यावरूनच दिसते सर्व लोक भानदासजी हिंगणे यांच्यामुळे आले असतील. पण त्याचबरोबर त्यांचे जे सुपुत्र आहेत नारायण एक प्रकारचा केशवराव हिंगणे यांचं सामाजिक कार्यही तेवढ्याच तोलाचं शेगाव परिसरामध्ये आहे. ठाला विठाल. बाबा त्यांच्या कार्यक्रमाला, साध्या कार्यक्रमाला सर्व एक प्रकारचे राजकीय सामाजिक मत. आज उत्कर्षानं आठवण मला येते आमच्या हरिभक्त बाळा श्रीमान दयाराम भाऊ आज दिसून नाहीत राहिला. नाही तर इथला कार्यक्रम त्या कार्यक्रमाला दयाराम भाऊ नाही असं कधीच घडलं नाही. ठाला विठाल. म्हणून जीवनामध्ये खरोखर प्रेम आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे काला. आणि काला असा आहे की बाबा जो काला ब्रह्मदेवाला भेटला नाही, उलट आमच्या नामधारकाची वारकरीची प्रतिज्ञा आहे तुम्ही असाल ब्रह्मदेव पण प्रत्यक्षात वाकुले त्या ब्रह्मदिका आणि उत्तम लोका दाखवू एवढी पावर आमच्यामध्ये आहे. ठाला विठाल. म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि बाबा असं असताना प्रत्यक्षात आम्ही जिथून आलो तो एक प्रकारचा संसार ताकाप्रमाणे आहे आणि ताक हे फलकट आहे. ठाला विठाल. म्हणून फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. ठाला विठाल. आणि असं असताना भगवान
आता मात्र आम्ही तुझ्यावरून वंचित होणार नाही. तुका म्हणे आता तुका म्हणे आता कामने आता तुका म्हणे आता आम्ही नमज देवाडीचा आम्ही नमज देवाडीचा काही देखिले देवी रे काही देखिले देवी रे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीचा नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोडे म्हणून आम्ही कधी परमार्थ सोडून वंचित एक प्रकारचं होणार नाही. या न्यायानुसार हे जे एक प्रकारचं दिव्य ज्ञान आहे ज्यांच्यामुळे आम्हाला प्राप्त झालं निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम याचबरोबर दिलीप महाराज ठाकरेश्वर हे सुद्धा एक प्रकारचे या कार्यक्रमा करतात. जीवनामध्ये प्रत्यक्ष आपण एकच करूया. आपलाही एक प्रकारचा शेवट गोड होण्याकरता प्रत्यक्षात नामाची साधना करूया. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि या न्यायानुसार प्रत्यक्षात झालेली सेवा भगवत चरणी समर्थ गजानन महाराजांच्या चरणी श्री संत गोमाजी महाराजांच्या चरणी आज तर भाग्याचा दिवस आहे. गोमाजी महाराज संस्थानचे जुने दिवाण सोयरेचं नाव मी विसरतो आता विसर पडून राहिला पण देवाला म्हणतो सारं विसरू दे पण तुझं नको विसरू दे. मस्त एक पाच काला येऊन 20 मिनिट एक प्रकारचं वर मी बोललो याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो. रामदास भाऊ हिंगण्या परिवाराची त्याचबरोबर नाही तर काही काही कधी असं होते कारण हे एक आमच्या अंत्ययात्रेच्या वेळेस ते श्रद्धांजलीच्या भाषण इतके जीवार येतात पण काही काही इतक्या लांब होतात की त्यांना हेही व्यवहार नाही की प्रत्यक्षात महाराज ऊन न्यारं तपते लोकांना दुसरीकडे जायचं आहे तरी चालू शेवटी म्हणा लागते फारच कठीण आहे. ठाला विठ्ठला आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना आयुष्य धन समृद्धी येऊ पीक चांगलं हो एवढ्या करता प्रभूचं नामस्मरण करूया. आणि या वरखेड मध्ये हिंगणे परिवार यांना जो दुःखाचा आघात झाला भाऊ पुतणे मुलं नारायणराव केशवराव भगवान त्यांना एक प्रकारची सहन करायची ताकद देऊ. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी नौका जने प्रकाश वाकोरिया ब्रह्मादिका उत्तम कामने भूमंडळे आम्ही बडी वीर गाडी विठ्ठल बेडे वाकुडे उत्तरे राजमा राजमा कामने ज्ञानेश्वरा राघवाया राजमा पराजमा राजदेव तुकारा दारी समाधान तुमचे देखील चरण उडावे घे म्हणायत
पण येथे सापडले केले